हॅलो गाईज. तर माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडने आज आम्हाला जेवायला बोलवलं होतं. सकाळीच त्यांचा फोन आला होता, पण निघता निघता झाले आहेत 4. चला तर मग निघायची वेळ झाली तरी आमच्या हिरोचं काही आवरलेलंच नव्हतं. यावेळचं खूप ट्रॅफिक राहतं, त्यामुळं आम्ही कार न घेता ॲक्टिवाने जायचं डिसाईड केलं. ऊन खूप होतं, पण क्लायमेट खूप छान होतं आणि खूप दिवसानंतर आम्ही एवढ्या उन्हाचं बाहेर निघालो होतो. तर बूट बनून बाहेर पडलं तर मॅन्डेटरीच होतं. पुढे आम्हाला एक कंपाऊंडची वॉल दिसली, ज्याच्यावरती खूप छान असे पिंक फ्लॉवर्स होते, पण मला याचं नाव काही माहीत नव्हतं. जर तुम्हाला याचं नाव माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे दिसायला खूप भारी होते, त्यामुळे आम्ही कडेला थांबवायचे थोडेसे शॉर्ट्स घेतले आणि पुढे निघालो. पुढे आम्हाला एक डीमार्ट दिसलं, जिथे आम्हाला आईस्क्रीम घ्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलो. पण माझं तर आईस्क्रीम सोडूनच बाकी काही शॉपिंग करायचा विचार चालू होता. आणि डीमार्टमधून एकच गोष्ट घेऊन बाहेर पडणं खरंच इम्पॉसिबल आहे. तर आम्हाला लागणाऱ्या काही गोष्टी मी तिथून घेतल्या आणि आम्ही निघालो. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो, चहा घेतला, स्वयंपाकाची तयारी चालू होती. मग मी पण आयशूला थोडीशी हेल्प केली. बाहेर खूप छान क्लायमेट झालेलं होतं. मग थोड्या वेळाने आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि आम्ही आणलेलं आईस्क्रीम खाऊन घेतलं. मग आम्ही घरी जायला निघालो आणि ते रोडवरती खूप छान डेकोरेशन केलं होतं. ते बघून तर खूप भारी वाटत होतं. इथे तर बघा, खूप छान दिसत होतं रोडवरती. इतके छान छान डेकोरेशन्स होते ना. पुढे रोडवरती आम्हाला खूप सारे लिची, जांभूळ आणि करवंदाचे स्टॉल्स दिसले, म्हणून एका स्टॉल जवळ आम्ही थांबलो. आंबा, लिची, करवंद, जांभूळ हे फक्त उन्हाळ्यामध्येच मिळतात. ह्या एकाच कारणामुळे मला समर सीझन खूप आवडतो. नाहीतर एवढ्या उन्हामध्ये बाहेर पडायला सुद्धा नको वाटतं. पुढे आम्ही थोडीशी लिची आणि करवंद घेऊन घरी वापस आलो. पण झाडावरची करवंद तोडून खाण्याची मजा आहे ना, तीही विकत करवंद घेऊन खाण्यात अजिबात नाही. तुम्ही कधी खाल्लेत का झाडाची तोडून करवंद? तर असा होता माझा आजचा दिवस. आणि असेच खूप सारे व्हिडिओज आता आपल्या चॅनलवरती येत राहतील, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.